Now we are going to see that topic is first aid and emergency action. You have studied in the earlier classes about the type of first aid to be offered to the persons injured in the disaster. आपण गेल्या वर्षीच एखादा पर्सन जर डिझास्टरमध्ये इंजर झाला असेल तर त्याला आपण कसं उचलून जाऊ शकतो ते आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपण बघितलं क्रॅडल मेथड, जसं की एखाद्या लहान मुलाला जसं उचलून घेतात तसं त्याला उचलून घेऊन जाऊ शकतो वगैरे, असे आपण गेल्या वर्षी मेथड्स बघितली. यूज ऑफ दिस नॉलेज इज यूजफुल फॉर ऑफरिंग द हेल्प टू द क्लासमेट और people around you facing any disaster and injured therein. Sometimes we have to face the disaster due to our own unawareness. Some symbols have beside are seen used around us. Those symbols can be ignored. Such symbols are useful to avoid the mishap. कधी कधी आपल्याला आधीपासूनच समजत असतं की एखादं हे डिझास्टर आपल्यावरती येऊ शकतो. मग त्यावेळी जर आपण आधीपासूनच प्रिकॉशन घेतलं तर आपण ह्या डिझास्टरमधनं वाचू शकतो. So next, these were the methods which we have seen in our last year. So these are the various activities which are to be performed when the patient is in disaster. In emergency conditions, the various transportation methods like cadle method, carrying on back, carrying on two hands are to be followed. हे आपण गेल्या वर्षी बघितलेलं होतं. Those methods depend upon the condition of the victim. We face the different types of major or minor disaster in our daily life. Varieties of disaster like accidents, stampede. एखाद्या ठिकाणी खूप गर्दी होते आणि मग त्याच्यामध्ये गर्दीमध्ये लोक पायाखाली येऊन त्यांना हानी पोचते किंवा त्यांचा जीव देखील जातो. इंजरीज इन फायटिंग, इलेक्ट्रिक शॉक, बर्न्स, हार्ट शॉक, स्नेक बाईट, डॉग बाईट, फायर ड्यू टू द इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट, ॲपिडेमिक ऑफ एनी डिसीज, जसं आता आलेलं आहे कोविड-19, हे ॲपिडेमिक जे आहे तशा टाईपचे काही डिसीज एक्सेट्रा हॅपन अराउंड अस. द विक्टम्स ऑफ द डिझास्टर नीड टू बी ऑफर्ड सम प्रायमरी हेल्प बिफोर ॲक्च्युअल मेडिकल ट्रीटमेंट. द फर्स्ट एड इज यूज इन सच सर्कमटेन्सेस. तर आपण आता बघूया फर्स्ट एड ही कशी आपण करू शकतो. फर्स्ट एड किट. It is essential to have a material necessary for the first aid with us. म्हणून इवन की काही शाळेमध्ये सुद्धा मुलांना एक फर्स्ट एड किट बनवायला सांगतात. त्याच्यामध्ये डेटॉल किंवा काही क्रीम्स वगैरे अशा असतात, जेणेकरून समजा एखादा जर काही मुलांना कुठे भाजलं गेलं किंवा काही, तर आपण त्यांना त्या क्रीम्स लावू शकतो. किंवा त्याच्यामध्ये एखादा मुलगा कुठे आपटला किंवा काय त्याला इजा झाली तर त्याला आयोडेक्स वगैरे अशा सगळ्या बॉटल्स त्याच्यामध्ये ठेवल्या जातात. हे आहे फर्स्ट एड किट. दॅट मटेरियल इज अवेलेबल in the first aid kit. You can also prepare the first aid kit. It is also important to use whatever the material available in the given condition for the first aid. फर्स्ट एडमध्ये आपण कापूस, त्यानंतर बँडेज, ह्या गोष्टी सगळ्या आपण फर्स्ट एडमध्ये ठेवू शकतो. नेक्स्ट आपण बघणार आहोत तो आहे अतिशय इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, दॅट इज मॉक ड्रिल. मॉक ड्रिल म्हणजे अशी प्रॅक्टिस की समजा एखादी गोष्ट जर घडली तर आपण त्याला कसं तोंड देऊ शकतो. त्याच्यासाठी काही शाळेंमध्ये मॉक ड्रिल हे घेतलं जातं. म्हणजे समजा जर इकडे आग लागली असेल तर तुम्ही कशा टाईपमध्ये तुमच्या शाळेच्या स्टेप्सवरनं उतरणार वगैरे हे तुम्हाला सगळं शिकवलं जातं. कारण समजा जर आपण ही प्रॅक्टिस घेतली नाही तर कधीतरी समजा असं एखादी गोष्ट झाली तर मुलं इतकी घाबरतात आणि सैरावेरा पळायला लागतात की ज्याच्यामुळे ते पडून त्यांना हानी पोचते आणि त्यांचा जीव देखील जाऊ शकतो. मग त्यासाठी मॉक ड्रिल हे भरपूर अशा
ठिकाणी घेतलं जातं, शाळेमध्ये किंवा भरपूर ठिकाणी घेतलं जातं, ज्याने आपण आधीच त्यांची प्रॅक्टिस करून घेतो. इट इज अ प्रॅक्टिस टू चेक द प्रिपेअर्डनेस ऑफ फेसिंग द डिझास्टर ॲज अर्ली ॲज पॉसिबल. Virtual apparent situation of the disaster is created to check the reaction time for any टाईप ऑफ अ डिझास्टर. अशा टाईपची एक सिच्युएशन बनवली जाते आणि मग त्याच्यामध्ये ह्या डिझास्टरमध्ये मुलं कशी बरोबर खाली उतरू शकतात ते बघितलं जातं. ट्रेन्ड पर्सनल ऑब्झर्व देअर रिस्पॉन्सिबिलिटीज टू चेक द एक्झिक्युशन ऑफ प्लॅन डिझाईन्ड फॉर द डिझास्टर रिड्रेसल. These help to check the efficiency of a system prepared for disaster redressal. मग त्याच्यामध्ये त्याची एफिशियन्सी बघितली जाते की हे जे रिड्रेसल आपण केलेलं आहे, म्हणजेच ही आपण जी ह्याचा रिड्रेस केलेला आहे त्याच्यामध्ये हे किती टायमामध्ये होऊ शकतं आणि किती वेळात ती गोष्ट आपण पूर्ण करू शकतो. Mock drill is arranged on the disaster of fire in various schools by the firefighters. It includes the demonstration like extinguishing the fire, फायरला कसं स्टॉप करायचं, rescuing the people trapped at the high floors of the building, एकदम वरच्या फ्लोअरवर जी माणसं आहेत त्यांना कसं खाली आणायचं, rescuing the person whose clothes have catch the fire, etc. Such activities are also arranged by the police force and the voluntary organization. So we have seen about the mock drill and first aid kit.